शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक. उपमुख्यमंत्र्यांनी लवती बाजू घेत थेट शेतकऱ्यांना दिले मदतीचे आदेश. पाहूया बच्चू कडू नेमकं काय म्हणाले. सोयाबीनसह कापसाचे भाव बघता आम्ही कोणत्या तोंडानं या सरकारला बोलावं. या विधानसभेत बसताना देखील लाज वाटते. अतिवृष्टीमुळे कित्येक शेतकरी आज भिकेला लागलेत. पीक विम्याचा गाजावाजा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. कोणताही आमदार याबाबत बोलायला तयार नाहीये, कारण आज जर बोललो तर पक्षाचं तिकीट आपल्याला भेटणार नाही असा विचार करणाऱ्या औलादी या सभागृहात आहेत. शेतकऱ्यांना भीक नकोय, त्यांच्या घामाचे दाम द्या, अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. काँग्रेसच्या काळात देखील शेतकऱ्यांची थट्टाच झाली. भाजपच्या काळात देखील शेतकऱ्यांची थट्टा होते. शेतकऱ्यांची एवढी थट्टा करू नका, नाहीतर एक दिवस असा येईल ते आपली थट्टा करतील, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला. त्याला परिउत्तर म्हणून फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना परिपूर्ण मदत करण्याचं काम हे सरकार करत असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे आदेश दिले असून मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असं देखील या ठिकाणी फडणवीस म्हणाले. याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.